क्यों नहीं हो रहा कमबॅक? का होत नाही आहे कमबॅक? आज याच कमबॅकवरती आपण पूर्ण डिटेलमध्ये बोलणार आहोत. कारण डिटेलमध्ये आपण याच कमबॅकबद्दल बोलणार आहोत, म्हणजेच सलमान खान याचा कमबॅक, म्हणजेच सिकंदरचा टीजर. याच टीजरचा आपण आज रिव्ह्यू करणार आहोत, तर कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव रवींद्र आणि आपण सगळे पाहताय आपलं लाडकं यूट्यूब चॅनल रचनापुत्र रवींद्र. मित्रांनो, मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची. आजच्या दिवस माझी तब्येत थोडीशी खराब आहे, त्यामुळे थोडंसं मागे पुढे झालं किंवा एनर्जी कमी वाटली तर आजच्या दिवस सांभाळून घ्या. आपण आज रिव्ह्यू करणार आहोत सिकंदरचा टीजर. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि सगळ्यात पहिली गोष्ट की हा कुठल्याही अँगलने मला टीजर वाटलेला नाही आहे. हा फार तर फार मला टायटल अनाउन्समेंटचा व्हिडिओ वाटलेला आहे किंवा कॅरेक्टर इंट्रोडक्शनचा व्हिडिओ वाटलेला आहे, ज्याच्यामध्ये सलमान फक्त पायी चालत येतो आणि थोडं पुढे जाऊन थांबतो आणि मागे येऊन फक्त एक डायलॉग बोलतो, बस. या पलीकडे या टीजरमध्ये लक्ष वेधणारं असं काहीही नाही आणि कुठेच तो दिसून येत नाही. या टीजरमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये जे फायटिंग सीन दाखवले ते सुद्धा तुम्हाला अट्रॅक्ट करत नाही, ते सुद्धा तुमच्यात ती एक्साइटमेंट जागृत करत नाही जी आपल्याला सलमान खानच्या मागच्या 2-3 टीजर किंवा ट्रेलर बघताना जाणवली होती. आता खरं तर हा टीजर नाहीच आहे, याला टीजर म्हणून त्यांनी टाकलं आहे यूट्यूबला, पण ॲक्च्युली हा टीजर कमी आणि अनाउन्समेंट व्हिडिओ जास्त वाटतो. या टीजरची मला आवडली एकमेव गोष्ट म्हणजे त्याचं बॅकग्राऊंड म्युझिक. ते बॅकग्राऊंड म्युझिक स्टार्टपासून तुम्हाला फक्त आणि फक्त हुक ठेवण्याचं काम करतं. तुमचं लक्ष, तुमचं विचलित झालेलं लक्षसुद्धा ते तुमच्या त्या स्क्रीनवरती आणायचा प्रयत्न करतं. आणि मुळात गोष्ट सांगायची तर स्क्रीनवर काय चाललं आहे याच्यापेक्षा माझ्या कानात काय वाजतंय मला याकडे यावेळेस जरा जास्त लक्ष द्यावं वाटलं होतं. बस एवढी एकच गोष्ट आहे जी तुम्हाला चांगली वाटेल, खूप चांगली वाटेल हे सुद्धा नाही पण चांगली वाटेल. त्या व्हिडिओमध्ये सलमानचा एक डायलॉग आहे जो त्याचा एक स्टेटमेंट वाटतो मला की या व्हिडिओकडून किंवा टीजरकडून अपेक्षा असतील तर त्या अपेक्षा एकमेव असतील म्हणजे AR मुरुगदास या चित्रपटाच्या डायरेक्टरकडून. या चित्रपटाचे जे डायरेक्टर आहेत त्यांनी आतापर्यंत जे काही चित्रपट आपल्याला दिलेत ते बऱ्यापैकी चांगले चित्रपट दिलेले, ज्याच्यामध्ये आपण नाव घेऊ शकतो. त्यामध्ये आपण नाव घेऊ शकतो तर आमिर खानचा गजनी जो आला होता तो त्यांच्या डायरेक्शनमधला आहे. थुपक्की, त्याच्यानंतर हॉलिडे झाला, रजनीकांतचा जो दरबार आला होता तो सुद्धा यांनी डायरेक्ट केलेला होता. तर यांची जर फिल्मोग्राफी बघितली तर ती चांगल्याच प्रकारची आहे. त्यामुळे ही एकमेव अपेक्षा किंवा आशा आहे मला या चित्रपटाकडून की डायरेक्टर काही ना काहीतरी चांगली स्टोरी देतील आणि या चित्रपटाचा कायापालट करतील. आफ्टरऑल जे आहे ते आहे. आता आपल्यासमोर ते व्हिडिओ टीजर म्हणून तो व्हिडिओ जो आणला होता तो एकदम बेसिक आणि टिपिकल निघाल्यासारखा वाटला. त्या व्यतिरिक्त दुसरं टीजरमध्ये म्युझिक होतं. तिसरी आणि एकमेव आकर्षणाची गोष्ट म्हणजे या चित्रपटाचे डायरेक्टर म्हणजे AR मुरुगदास. बस 3 गोष्टींव्यतिरिक्त टीजरमध्ये दुसरं काहीही नव्हतं. सलमानबद्दल बोलायचं झालं तर मागच्या ज्या 2-3 चित्रपटात त्याने जे कॅमिओ केले त्या कॅमिओपेक्षा हा बऱ्यापैकी होता, ज्याच्यामध्ये वाटत होतं की सलमानची म्हणजे तो काहीतरी करतोय, पण त्याचं ते लेवल दिसलं नाही जे आपल्याला इतर चित्रपटांमध्ये दिसतं, ज्याच्यात की जसं की बजरंगी भाईजान झाला आणि सोबतच सुलतान. हे 2-3 पिक्चर जे होते त्याच्या, दबंगमध्ये सुद्धा त्याचं कसलं भारी कॅरेक्टर दाखवलं होतं त्याने. दबंग तर मी 3-4 वेळा बघितलं आहे. तर अशा काही गोष्टी ज्या एक्सपेक्टेड असतात सलमानकडून त्या आपल्याला नाही दिसल्या, त्यामुळे थोडीशी निराशा होत गेली होती. पण आता टीजरमध्ये थोडंफार तरी दिसतंय. तर मित्रांनो, हा होता माझा सिकंदरचा टीजर कम व्हिडिओचा रिव्ह्यू. हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगू शकता. आणि जर तुम्ही टीजर बघितला आहे आणि टीजर बाबतीत तुमच्या काय भावना आहेत त्यासुद्धा तुम्ही खाली व्यक्त होऊ शकता. आणि चॅनलला सबस्क्राईब करत नसाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. हळूहळू आपण आपली फॅमिली ग्रो करतोय आणि जसे चॅनलला सबस्क्राईब होतील, व्हिडिओ लाईक्स होतील, कमेंट्स येतील तर आपल्या चॅनलला चांगली रीच भेटेल आणि याच्याहून चांगले व्हिडिओज मी आणण्याचा नक्की प्रयत्न करेन. बाकी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूच आपण येणाऱ्या नव्या व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.